नमस्कार मित्रा. तर चल बिना टाइमपास करता वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे. तर फक्त 1200 मत मिळवणारा पक्ष आणि लोकसभेमध्ये त्याचे थेट 20 खासदार. ऐकून धक्का बसला ना. पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये सध्या मोठा भूकंप आलाय. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. तृणमूलच्या तब्बल 20 खासदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केलाय. पण खरी गंमत पुढे आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी या 20 खासदारांनी एका अत्यंत अनोळखी पक्षामध्ये विलिनीकरण केलंय, ज्याचं नाव आहे NCPI, म्हणजे नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा पक्ष फक्त 3 वर्षापूर्वी एक सामान्य जोडप्याने स्थापन केला होता. एका निवडणुकीत या पक्षाला जेमतेम 1198 मतं मिळाली होती आणि त्याच्या बँक खात्यामध्ये फक्त 75 रुपये शिल्लक होते. पण आता तृणमूलच्या या 20 खासदारांच्या एंट्रीमुळे हा छोटासा पक्ष रातोरात थेट लोकसभेतला 5वा सर्वात मोठा पक्ष बनलाय. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे या बंडखोर गटाने थेट केंद्रात NDAला आपला पाठिंबा जाहीर केलाय. राजकारणात रातोरात कसा गेम पलटतो आणि कशी लॉटरी लागते याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं, या मोठ्या धक्क्यानंतर ममता दीदी आता काय पाऊल उचलतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक राजकीय माहितीसाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रा, चल वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी आहे कॉक्रोच जनता पार्टीबद्दल. अभिजित दिपकेला जयपूरमध्ये भर रस्त्यामध्ये कानाखाली का मारली? विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचा खरा चेहरा आज समोर आलाय. सध्या नीट परीक्षेच्या गोंधळाविरोधात रस्त्यावर उतरलेला अभिजित दिपके सगळीकडे चर्चेमध्ये आहे. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे, पण अभिजित दिपकेंचा इतिहास पाहिला तर हा तोच माणूस आहे ज्याने देशासाठी महत्वाच्या असलेल्या CAA आणि NRC ला कडाडून विरोध केला होता. एवढंच नाही तर भारत तेरे तुकडे होंगे याचे नारे देणाऱ्या उमर खालिदला सध्या याने उघडपणे पाठिंबा दिला होता. हा न्यूट्रल विद्यार्थी नेता कमी आणि एका विशिष्ट डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता जास्त वाटतोय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आझादीच्या घोषणा देणं, एका विशिष्ट धर्माला टार्गेट करणं आणि स्वतःचा छुपा अजेंडा राबवणं याच देशविरोधी मानसिकतेमुळे जयपूरमध्ये एका तरुणाने संतापून त्याला कानाखाली मारली असावी, असं मत बरेच लोक स्पष्ट करत आहेत. विद्यार्थ्यांच्या नावाखाली आणि संविधानाचा आधार घेत चाललेले हे राजकारण तुम्हाला पटतंय का? तुमचं रोखठोक मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर मित्रा, चल वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये एक अशी भयंकर घटना घडली जी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. एका जवानाच्या पत्नीला गुंगीचं औषध दिलं आणि मग जे झालं त्याने पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मित्रा, नागपूरच्या सोनेगाव भागात एका 24 वर्षीय महिलेसोबत तिच्या जुन्या वर्गमित्राने आयाज मदारेने एक भयानक षडयंत्र रचलं. प्रॉपर्टी घेण्याच्या बहाण्याने त्याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावलं, तिच्या पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिचे अश्लील व्हिडिओ काढले. यानंतर सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. बदनामीची भीती दाखवून त्याने तिच्याकडून तब्बल 4 लाख रुपये उकळले. पण हा नराधम इथेच थांबला नाही. त्याने काळी जादू आणि संमोहनाचा वापर करून तिला एका मौलानाकडून जबरदस्तीने कबूल हे मनाला लावलं आणि बळजबरीने मांस खायला लावून तिचं धर्मांतर केलं आणि स्वतःसोबत तिचा निघाव झाल्याचं जाहीर करत तिच्यावरती वारंवार अत्याचार केले. शेवटी या महिलेने हिंमत करून आपल्या पतीला सगळं सांगितलं आणि पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आयाज आणि त्याच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्यात. पण हे धर्मांतरांचं रॅकेट चालवणारा मुख्य मौलाना अजूनही फरार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार का घडतायत? अशा नराधमांना भरचौकामध्ये काय शिक्षा झाली पाहिजे? तुमची संतप्त प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या आई बहिणी मुलींना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रा, चल वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आणि संचिता उगले यांच्याबद्दल. 14 जून 2020 या तारखेला सुशांत सिंग राजपूत आणि आता 14 जून 2026 ला संचिता उगले या तारखेतच असा काय शाप आहे की बॉलिवूड मधल्या आउटसाइडर्सना आपला जीव गमावावा लागतोय. अवघ्या 22 वर्षाची मराठमोळी मुलगी संचिता उगले, जिने कुठलाही गॉडफादर नसताना स्वतःच्या हिमतीवर कुमकुम भाग्य मालिका आणि थेट विकी कौशलच्या छावा चित्रपटापर्यंत मजल मारली होती. पण अचानक 14 जूनला तिने स्वतःला संपवलं. सगळं काय सुरळीत सुरू असताना असं काय घडलं? काहींच्या मते तिला एका मोठ्या मालिकेतून अचानक काढल्यामुळे ती डिप्रेशन मध्ये गेली होती. तर तिच्या एका सहकलाकाराने असा धक्कादायक खुलासा केलाय की ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे प्रचंड मानसिक तणावामध्ये होती आणि मानसोपचार घेत होती. सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा संचिताच्या भावाने या घटनेची तुलना थेट सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी केली. आउटसाइडर असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तिच्यावर कुणाचा अंतर्गत दबाव होता का याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली. ग्लॅमरच्या या झगमगत्या दुनियेत हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती भयंकर वेदना लपलेल्या असतात हेच यातून पुन्हा एकदा समोर आलंय. तुम्हाला काय वाटतं? संचिताच्या या
टोकाच्या पावलामागे इंडस्ट्रीमधलं राजकारण आहे की वैयक्तिक कारण? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रा, चल वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे पेट्रोल आणि इथेनॉल संबंधीमध्ये. पेट्रोल आता 85 रुपये लिटर मिळणार. नितीन गडकरींनी 100% इथेनॉलचा रस्ता मोकळा तर केलाय, पण यात आपला फायदा होणार की मोठा तोटा? लक्ष देऊ नये का? सरकारच्या नव्या नियमानुसार आता बाजारामध्ये E100 इंधन येणार आहे. यात 95% इथेनॉल आणि फक्त 5% पेट्रोल असेल. यामुळे भारताचा क्रूड ऑइल आयात करण्याचा हजारो कोटींचा खर्च वाचणार आहे. सध्या पेट्रोलचे दर 115 रुपये आहेत, पण हेच इथेनॉल आपल्याला 80 ते 85 रुपये लिटरने मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे थेट 30 रुपये स्वस्त. पण थांबा, खरी गेम पुढेच आहे. कारण इथेनॉलमुळे तुमच्या गाडीचं मायलेज थेट 30% कमी होणार. म्हणजे जी गाडी 50चं अव्हरेज देत आहे ती आता फक्त 35चं अव्हरेज देईल. म्हणजे लिटर मागे वाचलेले 30 रुपये मायलेजमध्येच निघून जातील. शेवटी तुमच्या खिशातून जाणारा खर्च तेवढाच राहणार आहे. यात सरकारचा आणि थोडाफार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा नक्की आहे, पण सामान्य माणसाच्या पदरी शून्य. थोडक्यात काय तर खर्च तोच, पण इंधन वेगळं. लवकरच मारुती, टाटा, हिरो यासारख्या कंपनी या फ्लेक्स फ्युअल गाड्या आणतायत. तुम्हाला काय वाटतं? 100% इथेनॉलचा हा निर्णय योग्य आहे का? माझा एक सल्ला आहे, सरळ तुम्ही इलेक्ट्रिक बाईक वापरा ना तर इलेक्ट्रिक कार्स वापरायला चालू करा. तर तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच कडक व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे. तर पुढची बातमी आहे प्रणित मोरे संदर्भात. एकीकडे 370 रुपयाच्या बिर्याणीवरून एका तरुणाची थेट नोकरी जाते, पण दुसरीकडे मरण पावलेल्या माणसांची खिल्ली उडवणाऱ्या महिला डॉक्टरला मात्र टाळ्या मिळतात. हा कोणता न्याय? तुम्हाला माहितीच असेल की प्रणित मोरेच्या कॉमेडी शो मध्ये हिमांशू जांगडा नावाच्या मुलाने 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातल्याचा दाखला देत महिलांबद्दल अतिशय घाणेरडं वक्तव्य केलं. त्यानंतर सोशल मीडियाने त्याला अक्षरशः उद्ध्वस्त केलं. त्याची नोकरी गेली आणि FIR ही झाली. पण याच दरम्यान डॉक्टर सेजल पवाराचाही एक व्हिडिओ आला, जिने हसत सांगितलं की मेडिकल कॉलेजमध्ये असताना ती आणि तिचे मित्र मयत माणसाच्या प्रायव्हेट पार्टची साईज बघून त्यांची खिल्ली उडवायचे. धक्कादायक गोष्ट म्हणजे शो मध्ये बसलेले लोक घृणास्पद जोकवरती टाळ्या वाजून हसत होते. चूक दोघांचीही होती आणि दोन्ही गोष्टी तितक्याच नीच होत्या. पण इंटरनेटचा सगळा संताप फक्त हिमांशूवरच का निघाला? जिवंत मुलीचा अपमान केल्यावर भडकणारे लोक मरण पावलेल्या लोकांच्या अपमानावरती गप्प का बसले? या प्रकरणामध्ये फक्त तो मुलगा किंवा ती महिलाच नाही, तर असे जोक्स प्रमोट करणारे कॉमेडियन्स आणि तिथे बसून दात काढणारे प्रेक्षकही तितकेच दोषी आहेत. तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियाचा हा न्याय खरंच सामान्य आहे, म्हणजे समान आहे का? तुमचं स्पष्ट मत कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच कडक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चल मित्रा, वळूया आजच्या 7व्या बातमीकडे. अंतराळाच्या अंधारामध्ये लपलेली एक अशी भयानक आणि रहस्यमय जागा जी माणसाच्या शरीरासारखी दिसते आणि स्वतःचा आकारही बदलते. काय आहे हे गूढ? तर चल जाणून घेऊया. सूर्यमालेच्या अगदी शेवटच्या टोकावर जिथे फक्त अंधार आणि कडाक्याची थंडी आहे, तिथे न्यू होरायझन्स नावाच्या स्पेसक्राफ्टने एक धक्कादायक फोटो टिपला, म्हणजे फोटो घेतला. हा फोटो होता एअरकॉट नावाच्या ऑब्जेक्टचा. सुरुवातीला हा एक लाल रंगाचा स्नोमॅन वाटला, पण नंतर लक्षात आलं की तो स्वतःचा आकार बदलतोय. वैज्ञानिकांच्या मते ही 2 वेगवेगळी ऑब्जेक्ट्स आहेत जी 4.5 अब्ज वर्षापासून एकमेकांना चिटकून आहेत. तिथलं तापमान उणे 231 डिग्री सेल्सिअस आहे. इतकी थंडी की तिथे पोहोचला तर तुमच्या फुफ्फुसांच्या अक्षरशः काचा बनून फुटतील. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे सेंद्रिय घटक आढळले आहेत जे जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी लागतात. 4.5 अब्ज वर्षापासून सूर्यमालेच्या जन्माची रहस्य पोटामध्ये लपून ठेवलेला हा एअरकॉट खरोखरच एक टाइम कॅप्सूल आहे. न्यू होरायझॉन्सने आपला जीव धोक्यात घालून 6.6 अब्ज किलोमीटर वरून ही माहिती पृथ्वीवरती पाठवली. आपली सूर्यमाला अजून किती मोठी आहे आणि त्यामध्ये अशी कोणती भयानक रहस्य लपली आहेत हे विचार करूनच अंगावरती काटा येतो. तुम्हाला काय वाटतं? या पलीकडे एलियन्सची दुनिया असेल का? कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच रहस्यमय माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे. रावणाचा वध झाल्यावर प्रभू श्रीराम अयोध्येला ज्या पुष्पक विमानामधून आले ते विमान खरंच होतं का? किती फक्त एक कल्पना होती? विज्ञानाचं उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. रामायणामध्ये वर्णन केलेल्या पुष्पक विमानाला कोणतंही इंजिन नव्हतं. ते पायलटने मनामध्ये विचार केल्यावर दिशा बदलायचं आणि हवं तेव्हा गायबही व्हायचं. आजच्या आधुनिक विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं तर ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस आणि स्टेल्थ टेक्नॉलॉजी. 1904 मध्ये सुबिया शास्त्री नावाच्या एका व्यक्तीने वैमानिक शास्त्र नावाचा ग्रंथ जगासमोर आणला, ज्यामध्ये तब्बल 97 प्रकारच्या प्राचीन विमानांचे डिझाईन्स होते. जगाला वाटलं आपल्या पूर्वजांकडे खरोखरच उडणारी जहाजे होती, पण खरी गेम पुढे आहे. 1974 मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या इंजिनियर्सनी या डिझाईनचा वैज्ञानिक अभ्यास केला आणि धक्कादायक सत्य समोर आलं. हे सर्व डिझाईन्स विज्ञानाच्या कसोटीवरती पूर्णपणे फेल ठरले. ते हवेत उडण्यासारखे नव्हतेच. शिवाय हा ग्रंथ हजारो वर्ष जुना नसून
नसून फक्त 100 वर्ष जुना असल्याचं सिद्ध झालं. म्हणजेच प्राचीन भारतामध्ये भौतिकरित्या अशी विमानं अस्तित्वात नव्हती. पण मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा जगामध्ये लोकांना साधं विमान म्हणजे काय हेही माहिती नव्हतं, तेव्हा आपल्या भारतीय पूर्वजांनी आकाशामध्ये उडणाऱ्या आणि विचारांनी चालणाऱ्या विमानांची अचूक कल्पना केली होती. आणि आता जे हवेमध्ये विमान उडत आहे ते आपल्या रामायणामधल्या पुष्पक विमान ह्या संकल्पनेमधूनच विमानाचा शोध लागलेला आहे. तर आपल्या पूर्वजांच्या या प्रगत विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच भारी माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे. तर हातातून सुटलेली वस्तू नेहमी खालीच का पडते? ग्रॅव्हिटीमुळे. पण जर तुम्हाला विचारलं की ही ग्रॅव्हिटी नेमकी कोणत्या गोष्टीने बनली तर तुमचं उत्तर काय असेल? मित्रा, विज्ञानानुसार गुरुत्वाकर्षणाच्या मागे एक कण असायला हवा ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटॉन. पण जेव्हा वैज्ञानिकांनी या कणाला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एक धक्कादायक सत्य समजलं. हा कण इतका लहान आणि रहस्यमय आहे की त्याला पकडण्यासाठी जी मशीन लागेल ती मशीन इतकी जड होईल की तो स्वतःच एका ब्लॅक होलमध्ये बदलेल. म्हणजे ब्रह्मांडानं या कणाला अशा तिजोरीमध्ये ठेवलंय जी उडायला गेला तर ती तिजोरीच तुम्हाला गिळून टाकेल. पण 2024 मध्ये वैज्ञानिकांनी एक भन्नाट लूप होल शोधून काढलाय. त्यांनी एक 10 टनाचा मेटल सिलेंडर शून्याखाली तापमानाला -273 अंश सेल्सिअस मध्ये नेऊन गोठवला आणि त्यातून एक ग्रॅव्हिटॉनला ट्रॅक करण्याची एक नवीन पद्धत शोधली आहे. जर हा कण सापडला तर हे सिद्ध होईल की हे संपूर्ण ब्रह्मांड आपण समजतो तसं नसून एका क्वांटम जाळ्याचा भाग आहे. आपली दुनिया खरीही आहे आणि खोटीही आहे. तुम्हाला काय वाटतं? माणूस गुरुत्वाकर्षणाचं हे सर्वात मोठं रहस्य कधी उलगडू शकेल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच खतरनाक स्पेस फॅक्टरसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर मित्रा, चल वळूया आजच्या सगळ्यात शेवटच्या म्हणजे 10व्या बातमीकडे. मित्रा, कल्पना कर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात आणि अचानक तिथे अतिरेकी अंधाधुंद गोळीबार सुरू करतात. अशा भयानक परिस्थितीत तुम्ही काय कराल? मित्रा, 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये कामा हॉस्पिटलमध्ये घडलेली हीच अंगावर काटा आणणारी सत्य घटना भारत भाग्य विधाता या नव्या चित्रपटातून समोर आली. कंगना रनौतने यात अंजली कुळथे या रिअल लाईफ हिरोईनची भूमिका साकारली आहे. जेव्हा अतिरेक्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये घुसून गोळीबार सुरू केला तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या नर्सने जवळपास 20 प्रेग्नेंट महिलांना एका सेफ रूम मध्ये लपवलं. एवढंच नाही तर गोळ्यांचा पाऊस पडत असतानाही एका महिलेची सुरक्षित डिलिव्हरी सुद्धा केली. कोणतीही डायलॉगबाजी नसताना फक्त चेहऱ्यावरची भीती आणि डोळ्यातली हिंमत दाखवणारी कंगनाची आणि गिरिजा ओकची ऍक्टिंग तुम्हाला जागेवर खिळवून ठेवेल. पांढरा एअरपन घातलेल्या या खऱ्या हिरोजची ही गोष्ट 18 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आली. मेडिकल ट्रेनिंग पुस्तकातून मिळते पण जीव पणाला लावायची हिंमत आतूनच येते. हा डायलॉग अंगावर काटा आणतो. अजमल कसाबला ओळखण्यातही या रणदागिनींची मोठी भूमिका होती. तुम्ही अजून हा चित्रपट पाहिलाय की नाही? आणि 26/11च्या या अज्ञात हिरो बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रा, हा होता मराठी वर्ल्ड मधला आजचा टॉप 10 राडा. तर तुला आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांग. आणि जर तुला असेच व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांग. मी तुला डेली असेच व्हिडिओज आणत जाईल. तर मित्रा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.